जे नाव इतिहासाच्या पानात हरवून गेले तेच समाज बदलाच्या लढ्यात दीप बनून पेटले. नमस्कार, आपण पाहत आहात थेट वार्ता आणि मी आहे राजेंद्र शेंडे. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षाची जेव्हा चर्चा होते तेव्हा अनेक मोठी नावे आपल्या समोर येतात. पण काही व्यक्ती अशाही होऊन गेल्या ज्यांनी बाबासाहेबांच्या चळवळीसाठी आयुष्य वाहून घेतले, तरी त्यांची ओळख काळाच्या पडद्यावर राहिली. आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी भाग 10 मध्ये अशाच एका विस्मृतीत गेलेल्या सहकार्याची ओळख करून घेणार आहोत. हे नाव आहे प्रभाकर जनार्दन रोहम. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे 31 डिसेंबर 1907 रोजी प्रभाकर रोहम यांचा जन्म झाला. मॅट्रिक पर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी समाज कार्याचा मार्ग स्वीकारला. समाजातील वंचित, शोषित आणि उपेक्षित घटकांसाठी काम करण्याची त्यांची तळमळ त्यांना सामाजिक चळवळीत घेऊन आली. दादासाहेब गायकवाड यांच्या माध्यमातून त्यांची ओळख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी झाली. बाबासाहेबांचे विचार आणि सामाजिक परिवर्तनाची भूमिका यामुळे ते प्रभावित झाले आणि त्यांनी आंबेडकरी चळवळीत स्वतःला झोकून दिले. प्रभाकर रोहम हे श्री छत्रपती शाहू बोर्डिंगचे सुप्रिटेंडेंट होते. शिक्षणाच्या माध्यमातून समाज जागृती निर्माण करण्याचे कार्य त्यांनी केले, कारण त्यांना ठाऊक होते की समाज परिवर्तनाचा खरा मार्ग शिक्षणातूनच जातो. सन 1937 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या स्वतंत्र मजूर पक्षाचा उमेदवार म्हणून प्रभाकर रोहम यांनी दक्षिण अहमदनगर मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि विधानसभेवर निवडून आले. ही केवळ एका व्यक्तीची राजकीय यशोगाथा नव्हती, तर बहुजन समाजाच्या प्रतिनिधित्वाचा एक ऐतिहासिक क्षण होता. 10 नोव्हेंबर 1938 रोजी प्रभाकर रोहम यांनी मुंबई विधानसभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेले कुटुंब नियोजनाचे विधेयक मांडले. त्या काळात देशात या विषयावर बोलणेही धाडसाचे मानले जात होते, पण समाजाच्या भविष्याचा विचार करून हे ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले. यावरून डॉक्टर बाबासाहेबांचा प्रभाकर रोहम यांच्यावर किती विश्वास होता याची कल्पना येते. नाशिक सत्याग्रहात सहभागी झाल्यामुळे त्यांना 2 महिन्यांचा तुरुंगवासी भोगावा लागला, परंतु संघर्ष, अटक आणि कारावास यामुळे त्यांच्या सामाजिक बांधिलकीत कधीही कमी झाली नाही. समाजासाठी झटणारा हा योद्धा 21 फेब्रुवारी 1990 रोजी अहमदनगर येथे काळाच्या पडद्याआड गेला. पण त्यांचे कार्य आणि योगदान आजही सामाजिक न्यायाच्या लढ्याला प्रेरणा देणारे आहे. मित्रांनो, इतिहास केवळ महान नेत्यांचा नसतो, तर त्या नेत्यांच्या पाठीशी उभ्या राहिलेल्या असंख्य सहकाऱ्यांचाही असतो. प्रभाकर जनार्दन रोहम हे अशाच विस्मृतीत गेलेल्या पण अत्यंत महत्वाच्या व्यक्तिमत्वांपैकी एक होते. त्यांच्या कार्याला आणि स्मृतीला थेट वार्ताकडून विनम्र अभिवादन. स्वतःसाठी जगणारे अनेक असतात, पण समाजासाठी झटणारेच इतिहास घडवतात.